हे बघा टोपा बिप्पा लावून आले ते मित्रांनो आणि जंगलात आहो काय करते ते बघू द्या. हॅलो मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. तर मित्रांनो आता दुपारचे टाइम झालेला आहे. तुम्हा सर्वांना शुभ दुपार. तर मित्रांनो आता बघा आहो कुठे चालले ते हे बघा कबाडवाले भंगारवाले म्हणतात कबाडवाले. हा भंगारवाले. तर इकडे बघा हे जे सगळं आता मटेरियल घेऊन चालले ते तळेला आणि हे जे तुम्हाला सगळे दिसतात ते ना हे सगळं आम्हाला आज कुठं तळेत आम्हाला जोडायचे. तर हे बघा आहो चालले ते घेऊन आणि ह्यांच्या मागणं मी जाणार आहे. आता गाडीवर काय मी बसू शकत नाही. हा राहू द्या कुठंतरी पाडले आल्यावरती ती खोक आणि तो पाईप नेऊ आणि एक कापड घ्यायचं एवढं कापड सुती कापड. चालतंय पटकन ठेवून या मग जाऊया. तर मित्रांनो असंच तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून राहा. खूप 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 मजा येईल तुम्हाला कारण की आज आम्हाला जायचं मोठ्या तळेकडं तिकडं जायचं हे सगळं मोटार वगैरे जोडायला आणि ऊन पण भरपूर आहे. तर तुम्ही असंच व्हिडिओमध्ये बनवून राहा. आपण जाऊया थोड्या वेळात तळे. मी आता चाललेलो आहे कॅनॉलच्या कडेने गाडीवरती सगळं सामान घेऊन. बघा माझ्या पाठीमागे सगळं सामान आहे गाडीवरती. मला भीती वाटते मित्रांनो पडायची, त्यामुळे मी थोडा वेळ तुम्हाला व्हिडिओ दावणार आहे. आणि तळ तिकडे दिसत असेल त्या कॅनॉलच्या पलीकडे तलाव आहे. त्या तलावामध्ये आमची मोटर घेऊन चाललेलो आहे. हा बघा रस्ता आमचा, ह्या रस्त्याने मी चाललेलो आहे आणि गाडीवरती चाललोय. एका हाताने गाडी चालवतोय पण सावकाश चालवतोय आणि मोबाईल खिशात ठेवणार आहे मी, म्हणजे दोन्ही हाताने मला गाडी चालवता येईल. तुम्ही बघा माझ्या पाठीमागे किती मजा आहे, मोटार आहे, वायर आहे, पाईप आहे. मित्रांनो बघा कसं काय आता चाललोय आम्ही तलावामध्ये. ऊन तर लय कडक आहे बरं का, पण शेतकऱ्याची व्यथा फक्त शेतकऱ्यालाच कळणार ना, कुठल्या शेतकऱ्याला ती सॉरी मित्रांनो, शेतकऱ्याची व्यथा ही शेतकऱ्यालाच कळणार ना, कुठल्या सरकारातल्या नेत्याला कळणार ना, कुठल्या सरकारी अधिकाऱ्याला कळणार ना, सरकारला कळणार. तर मित्रांनो मला एवढंच म्हणायचं आहे की शेतकऱ्याची व्यथा ही फक्त शेतकरी जाणू शकतो. ही व्यथा ना कुठला सरकारी नेता जाणू शकतो, ना सरकारी कुठला अधिकारी जाणू शकतो, ना सरकार जाणू शकतं. कारण की शेतकऱ्याची अवस्था काय होते ते शेतकऱ्याचं माहिती असतं. पाऊस आला तर जास्त पावसाने पीक खराब व्हायची अडचण, पाऊस नाही झाला तर दुष्काळ पडून पीक खराब होण्याची अडचण. सगळ्याकडल्या अडचणी ह्या शेतकऱ्याच्याच बोकांडी असतात. तरीसुद्धा तुम्हा सर्वांना शेतीमाल घेताना भावतोल करून घ्यावा लागतो. हीच मला एक खंत आहे मित्रांनो. बघा तर चाललेलो आहे आपण आता कॅनलवरनं चाललेलो आहे. ते बघा तलाव आमचा आणि त्या तलावामध्ये मला आता मोटर जोडायची ही जाऊन. आणि मोटर बघितलं ना तुम्ही तर आता का ती बोज आहे गाडीवरती, जवळपास भरपूर बोज आहे. मी घेऊन आले लांबून. असं गाडी यायचं म्हणल्या जवळपास 3-4 किलोमीटर आमच्या ह्यातच जातं या हळूहळू. आता 1 मिनटं मित्रांनो त्या कोपऱ्यावरती मोटर जोडायची आहे मला. तिथं मी चाललेलं आहे बघा, बोज आहे एवढा गाडीवरती घेऊन चाललोय. शेतकऱ्याची व्यथा फक्त शेतकऱ्यांनी समजली ना, कुठल्या पण सरकारी अधिकारी असू ना तर सरकार असू, त्याला असा उचलू आपटन शेतकरी. असली शेतकऱ्याची पावर आहे. पण शेतकरीच आपला एक नाही आहे, त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याला असं भोगावं लागतं. एक पाण्यासाठी म्हणा, प्रत्येक गोष्टीसाठी शेतकऱ्याला भोगावता यावं लागतं मित्रांनो. आता बघा हा रस्ता कॅनलवरचा आहे. शहरामध्ये कॅनलवरचा रस्ता डांबरीकरण असतो, पण गावाकडचा कॅनलवरचा रस्ता काट्याकुट्याचा असतो. अशा वातावरणात आम्हाला राहून आमचं जीवन जगून तुमच्या सर्वांसाठी धान्य उत्पादन करावं लागतं मित्रांनो. त्यामुळे एका शेतकऱ्याला कसं सपोर्ट करायचं हे तुम्ही विचार करा. सगळं रस्त्याकडे माझं पुढं लक्ष आहे. भले मी तुमच्याशी सोबत बोलत असतो तरी लक्ष माझं रस्त्याकडे आहे, कारण की गाडी चालवते मी एक हाताने. जास्त वेळ गाडीवरती मी मोबाईल चालू ठेवणार नाही आहे. तर व्हिडिओमध्ये असंच बनवून राहा. आपण भेटू मित्रांनो थोड्याच वेळात. तर मित्रांनो आता तलावामध्ये पोहोचलेलो आहे. तलावाचं पाणी पार खाली गेलेलं आहे. तळ्याचं पाणी पूर्णपणे इथपर्यंत असतं मित्रांनो, इथपर्यंत असतं तलावाचं पाणी. तुम्हाला निशाण दिसत असेल. तर मित्रांनो मी तलावामध्ये पोहोचलो आहे आणि गाडी कुठल्या अवस्थेत आहे आणि मी कुठं आहे ते बघा तुम्ही दिसत असेल. आणि खाली बघा सगळ्या पाईपन बेपन मला मोटर तिथं न्यायची निळ्या बॅलरपाशी. आता इथून मी तिथपर्यंत मला कशी न्यावी ही समजून आहे मित्रांनो. आणि बघा ह्या अडचणीतनं मी मोटर घेऊन आले. सगळं माझा पाटणीवरती राडा आहे सगळा, बघितलं ना. तर अशी व्यथा आहे शेतकऱ्याची. कनेक्शन असून सुद्धा असा प्रॉब्लेम करावा लागतो. असं सगळं त्याच्याशी आम्हाला लढावं लागते, सगळ्याशी आम्हाला
लढावं लागते मित्रांनो. सरकार झालं सगळ्याशी, सगळ्याला तोंड द्यावं लागते, निसर्गाशी सरकारशी सगळ्यांशी. त्यामुळं शेतकऱ्यांनी कसं जीवन जगायचं हेच समजणार. हे बघा मित्रांनो, पूर्ण असं तलावामध्ये सगळ्या मोटर अशाच बऱ्याच जणांच्या आहेत, ज्या सगळ्याच्यातले कनेक्शन आहेत, काहींचे नाहीत, काहींचे आकडे आहेत. पण काय करणार, पोटासाठी पण करावं लागते आणि दुसऱ्याच्या पोटाला पुरावं ह्यासाठी पण करावं लागते ना. त्यामुळे व्हिडिओमध्ये असंच बनवून राहा. आम्ही काय करतोय कसं करतोय हे तुम्हाला दिसेल मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओमध्ये असंच बनवून राहा. तर मित्रांनो, आता हा पाईप आपण तिकडे ठेवून येऊ, म्हणजे आपल्याला परत त्रास होणार नाही पाईप न्यायचा. आताच तिकडे ठेवून येऊ मित्रांनो. पाईप गुंडळून आणल्यामुळे व्यवस्थित घेऊन चालवा लागलाय, नाहीतर नेता येत नाही व्यवस्थित, एकट्याला न्यायचं काम नाही. अगं बयो लय जड आहे रे. आपला पाईप तिथपर्यंत तिथं ठेवा जोडायचं आपल्याला मित्रांनो. तिथं जाऊन आपण जोडू आपल्या पाईपाला, मोटर तिथपर्यंत घेऊन जाऊ आपण. हा अरे देवा, इथं मोटरा जोडायच्यात मित्रांनो. बघितल्या मोटरा किती इथं. तो का गाडी मी तिथं लावली, तिथून पाईप आलं घेऊन. आता हा पाईप एक इथं टाकून आपण इथं जोडणार आणि आपली मोटर इथं लावणार मित्रांनो. किती भागदौड करावं लागते मित्रांनो, किती पळापळ मागं बघताय ना तुम्ही. त्यामुळे माझी एकच विनंती आहे तुम्हाला कळकळीची, की हे आपल्या भावाला, आपल्या भावाच्या चॅनलला, तुमच्या वहिनीच्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. लव्ह मॅरेज कपल आहे, अजून लव्ह स्टोरीमध्ये तुम्हाला भरपूर काय ऐकायला भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला पण शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करत राहा मित्रांनो. व्हिडिओमध्ये असंच बनवून राहा. आता तुमच्या वहिनीला आणायला चाललो आहे मी, म्हणजे शिल्पाताईला. तर येतोच घेऊन, तोपर्यंत व्हिडिओमध्ये असंच बनवून राहा मित्रांनो. आणि आता तुमच्या शिल्पाताईला आणायला चाललो आहे मित्रांनो. रस्त्याने चाललेले गाडीवरती बोंगाट गाडी पळते माझी, बोंगाट मी चाललेलं चिंगाते चिंगाते चिंगाते. तर मित्रांनो, चाललेले रस्त्याने बघा मस्तपैकी. रस्ता पण लय भारी, गावाकडचं वातावरण आमचं एकदम थंडगार आहे. शिल्पाताई वाट घेऊन बघत बसले असेल घरी, हे काय करायला गेलेत नेमके, मोटर ठेवाय गेलेत का तिकडेच बसले कोणासंग बोलत, असं तिला वाटत असेल. नाही मित्रांनो, तुम्ही बघत असाल की ते धावपळ चालली आमच्या दोघांची पण, नवरा बायकोची. त्यामुळे अशी धावपळ आता कायम राहणार आहे उन्हाळ्याच्या दिवसात. त्यात आम्हाला जायचं आहे UPला, बायकोच्या माहेरला जायचं आहे. आता बायकोच्या माहेरला जायचं म्हणल्यावर तर तुम्हाला तर सगळ्याला माहितीच आहे. तुम्हाला सर्वांना नवनवीन ब्लॉग बघायला भेटणार आहे आणि काय होणार आहे तिकडे हे सुद्धा बघायला भेटणार आहे. त्यामुळं आमच्या चॅनलवर बनवून राहिला तर तुम्हाला आमच्या चॅनलवर UP आणि महाराष्ट्राची मज्जा बघायला भेटणार आहे. त्यामुळे चॅनलवर असंच कंटिन्यू मस्तपैकी बनवून राहा, आनंदात राहा, हसत खेळत राहा. तर चला आपण भेटू थोड्याच वेळात, असंच व्हिडिओमध्ये बनवून राहा. तर फायनली मित्रांनो, मी पण आले ते आता तळेला. हे बघा टोपा बिप्पा लावून आले ते मित्रांनो, आणि जंगलात आहो काय करते ते बघू द्या. तसं मला खूप भीती वाटते, मम्मी आहे पण आहो आहे ते सोबत. मम्मी आहो कुठं आहे. हे बघा आहो गेले ते झाडाचे खाले. हे जे तुम्हाला झोपडी दिसतंय ना झाडाच्या, हलतंय का बघा, ह्याच्यात आहे आहो. कारण की आहो त्याच्यात गेले ते लाकूड तोडायला. मम्मी खरंच मित्रांनो सांगू तर, ज्या दिवशी ऊन भरपूर असते त्या दिवशी भरपूर काम असते आम्हाला, आणि अजून काम आहे मित्रांनो. आता 2 वाजलेला आहे तरी आम्ही दोघं आले ते तळेला. लकडी खूपच वाढलेला आहे हो. चुलीवर स्वयंपाक करायला घेऊन जायचं का मम्मी खरं बोललं की नाही मित्रांनो. चुलीवर स्वयंपाक करायला बघा ना आवाज कसा येते, कडकड कडकड कडम बुडूम बुडूम बुडूम. तर हे घेऊन जायचं स्वयंपाक करायला. तर तुम्ही असंच व्हिडिओमध्ये बनवून राहा मित्रांनो. आता मी पण आले ते आहो सोबत तळेला त्यांच्या मदतीला, आणि बघू आता आहो काय करते ते. मोटर जोडायचे, मोटर सोडायचे. तर असंच तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून राहा. हे बघा मित्रांनो, जाळीत अडकलेला आहे आहो. आहो जाळीत अडकलेला आहे का. हा हे बघा, डोळं बंद करून यायचे, नाही तर डोळ्यात लागले.
तिकडे जोडून चला. तर चला मित्रांनो, जोडायचे अजून पाईप. या बघू, काटाचे झाड आहे मित्रांनो, बाबळाचं झाड आहे, हे वाढलेलं आहे. आणि हे हिरवी छावली आहे, सावली आहे. मला वाटलं की ऊन असेल तळेला, तर मी नक्कोच म्हणत होते. परत म्हणलं आहोच मदत कराय कोण येणार आहे. तर चला मित्रांनो, जाऊया. पाईप अजून कापायचे, पाईप कापून आणि दुसरं पाईप बसवायचे. तर तुम्ही तर मित्रांनो, हे बघा आलेत आम्ही तळेत आल्यानंतर हे बघा काय करतात ते सगळं वायर जोडत बसलेलं आहे उन्हात. मी पण बसलेला आहे मित्रांनो. हे बघा कुठं मी बसले, उन्हात बसलेला आहे. हा, सावलीत बसलेला आहे मित्रांनो. हे स्कार्फ आणलेला आहे, त्यामुळे असं वाटते मी सावलीत बसलेला आहे. पण चेहरेवर एकदम घामे पसीना पसीना झालेला आहे, पसीना हो गया है. और यहाँ पे मेरे डियर हस्बैंड जी बैठे हुए हैं तार जोड़ते हुए. कृपा करके आप लोग ऐसी वीडियो में बने रहिए, आगे दिखाते हैं क्या क्या होने वाला है. तर वायर जोडायला भरपूर टाइम लागत ना, अवघड आहे बाबू. मित्रांनो, आहो आहेत ना एकदम वायरमॅन झालेला आहे. ह्याला काय म्हणतात ते, वायरमॅनच म्हणतात ना. वायरमैन. आता मला लड़कियों के बॉयफ्रेंड का फोन आएगा, बोलेंगे वायरमैन साहब लाइट थोड़ी देर के लिए काट दो, मैं रूम में फंसा हूँ, उसका पापा आ गया है. मम्मी काय पण नको बोलू, ठीक है. हाँ, इनको है ना गर्लफ्रेंड की ज्यादा लत लग गई है दोस्तों. मुझे नहीं, मैंने ये बोला, आप समझे नहीं क्या. हाँ, वायरमैन बोले गर्लफ्रेंड, लड़कियों के बॉयफ्रेंड का फोन आएगा. हाँ, हमें वायरमैन साहब लाइट काट दो, हम फंसे हुए हैं रूम में, लड़की उसका साथ. पापा आ गया. हाँ, गर्लफ्रेंड से गए तो मिलने. तर मित्रांनो, हे बघा, हे सगळ्याचे तुम्हाला पाईप वगैरे दिसतंय ना, खूप खूप लोकांचे पाईप वगैरे आहे. आणि आता सध्या भरपूर लोक इकडे आलेले होते, पण मी तवा शूट नाही घेतला, कारण की मित्रांनो सगळेजण आपल्या आपल्या कामात बिझी होते, डिस्टर्ब नको. आणि ते सगळे पागल होते, आम्ही तेवढे शहाणे. आणि इकडे पाणी पण चालू होता, आवाज लय भर्र भर्र. मम्मी मी घाबरले मित्रांनो, माहिती काय, एकदा लाईट गेलता आणि अचानक लाईट आणि जोरात एकदम भडबड 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 मोटरचा आवाज येत होता. मी तर घाबरलं खरं सांगू तर. मम्मी खरंच असं वाटत होतं की आता वायर वियर असं जळून नाही जावं. मी खरंच लय घाबरले मी. आणि इकडे बघा एवढं म्हणजे वायर वगैरे आहे. तिथं जे तुम्हाला पाईप दिसते ना समोर ग्रीन, ते पाईप आमचे आहे. आता आम्ही पाईप जोडायला आलेलो आहे. आणि बाकी बघा किती मित्रांनो, जे तुम्हाला हे सगळं खाली खाली दिसतंय ना, हे इकडं हे सगळं पाणी पावसाळ्यात भरपूर पाणी भरून एकदम पाणी येतात इथपर्यंत, पूर्ण पाणी भरतात. आता सध्या पाणी कमी आहे, कारण की उन्हाळ्याचे दिवस आहे आणि सध्या उन्हाळ्याच्या दिवसाच्या टायमिंगला पाणी कमी असते. सगळीकडे असंच असते ना हो, सगळीकडे असंच असते, पाणीचं कमी असते पाणीच. आणि इकडे बघा जेवढं पाणी आहे तेवढं सगळेजण मोटर चालू करून आपल्या आपल्या शेतात पाणी लावलेलं आहे. आणि आहो इकडं जोडतात ते वायर. खरं सांगू तर माझ्या डोक्यामध्ये बसत नाही काय चालले ते आहोच्या. मी फक्त मदतीला आलेला आहे. आहोला सगळे येतात मित्रांनो, आहोला सगळं काम येतात. शेतातलं काम, कंपनीतलं काम, सगळे काम येतात. वायरमॅनचे सगळे येतात. हळूहळू मला शिकवतात ते. एखाद दिवशी असं नाही हो की आहो जायची कंपनी कामाला आणि मला इकडे ठेवायचं खोखा बघायला, पाणी चालू करायला. मम्मी मी तर नाही राहू शकत. खरं सांगू तर मी आहोला कामात, कंपनी कामालाच मी जाऊन देत नाही, कारण की ते गेलं तर मला एकटं घरं करमत नाही. आम्ही दोघं मिळून उन्हाळ्यात काम करणार आहे, पण जाऊन देणार नाही मी कामाला. ह्यांच्या तर खूपच मन आहे, मी जाऊ का कंपनी कामाला. जाऊ का कंपनी कामाला. नको नको.
मित्रांनो, शेतकरी होणं सोपं नाहीये बाबा, नाहीये शेतकरी होणं सोपं नाहीये. हे बघा आहोत जुगाड, पाणी काढतात ते बाहेर. वायर लांब लांब ठेवा की भिजल. मित्रांनो, आम्ही दोघंच आले आहे तळेला आणि मगाशी भरपूर लोक होते ते मी सांगितलं आहे, पण आमच्या सोबतीला कुणीच नाही. आम्ही दोघं आहे, नवरा बायको काम करायला इकडं. आता बघू कैसे काय होतंय. आता आम्हाला आणायची मोटार. चला, मी उचलून देऊ का तुम्हाला? मग चिक्कल आहे, दोघं पडसेल आपण. आता मोटार कसं आणायचं मित्रांनो, हे बघा एवढं पाण्यात जायचे. मम्मी चिक्कल आहे. तर फायनली मित्रांनो, तळेचं जे काम होतं ते सगळं कंप्लीट झालेलं आहे. तरी मोटारचं काय गडबड घोटाळा झालेला आहे काय माहीत नाही आहे. ते खराब झालेलं होते आणि एकदा चालू झालं तर मित्रांनो आणि परत बंद झालं. त्यामुळे म्हणजे आहो म्हणले ते आता उद्या फिटरला बोलवायचे. जेवढं झालं तेवढं आहोंनी प्रयत्न केलं, तर नाही झालं तर आता काय करणार आहे. आणि आता मी परत चाललेला आहे घरी. इकडे बघा थोडंसं पाईप राहिलेलं होतं जोडायचे, तर इकडं आहो पाईप जोडत आहे आणि आता आम्ही जाणार आहे घरी. झालं तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ इथं सेंड करते. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल आणि घरी जायचे कारण की गाया बोंबलत असेल बॅ. तर आता आम्हाला घरी जायचे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नको. आणि UP अँड महाराष्ट्र लव्ह कपल जोडीला सपोर्ट करायला विसरू नको. तोपर्यंत तुम्ही सर्वजण मस्त आणि स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या. मम्मी बाय बाय.